भारताच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने महाराष्ट्रातले अग्रेसर राजकारणी आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्याची बातमी आता सकाळी सकाळी आलेली आहे। आणि मुळात रायगड जिल्ह्यामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समिती या दृष्टीने प्रचार शिगेला पोहोचत असताना परंतु एक आपल्यातला अतिशय अनुभवी राजकारणी यांचं अशा पद्धतीने दुःखद निधन झाल्याचं कळल्यानंतर आम्ही सगळी मंडळी एका जागी इथे एकत्र थांबून त्यांना आता श्रद्धांजली अर्पण करतोय। तर सोबत उपस्थित असलेल्या सर्वांना सर्व पक्षीय आमच्या मित्रमंडळींना विनंती करतो का आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं आज सकाळी 8:45 वाजता बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झाल्याची बातमी आज सकाळी समजली। खरं तर काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा शेवटचा दिवस होता। काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आज 28 तारखेला पहिला दिवस प्रचाराचा होता। आम्ही सगळे मंडळी, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल व आमच्या सोबत असलेले सर्व मित्र पक्ष आज सकाळी प्रचाराच्यासाठी नारळ फोडण्याकरता आम्ही सगळे एकत्र जमलो होतो। पण ज्या वेळेला ही दुःखद बातमी समजली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये, अजितदादा पवारसाहेब यांच्या परिवारामध्ये आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत ही भावना, ही संवेदना व्यक्त करण्याकरता आम्ही आमच्या सन्मान समिती सुधागड यांच्यामार्फत आज कोणताही प्रचार फेरी अथवा प्रचार रॅली होणार नाही असे आम्ही इकडे जाहीर करतो। आणि अजितदादा पवार यांना आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने, सुधागड तालुक्याच्या वतीने आम्ही भावपूर्ण इकडे श्रद्धांजली अर्पण करतो। ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना ईश्वराकडे करतो आणि त्यांच्या परिवारासोबत आम्ही सदैव त्यांच्या दुःखामध्ये सामील असू ही भावना व्यक्त करतो।